मित्रांनो, मोर दुखी असतो त्याच्या पायाकडे पाहून आणि सुज्ञ पर्यटक दुखी असतात ते त्या ठिकाणी झालेल्या घाणीकडे पाहून. चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडतं, चांगली ठिकाणं पाहायला आवडतं. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणची स्वच्छता ठेवणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी चिपळूणपासून अतिशय सुंदर असणारा आणि सर्वांच्या परिचित असणारा एक छोटासा सेल्फी पॉईंट किंवा एक पर्यटन क्षेत्र आहे, छोटंसं एकदम. आणि तिथं आहे मी. हे पहा पाठीमाग ह्याच्यावरती चित्र काढलेली, इथलं सगळं हे नेचर आहे. हे पहा किती मस्त वाटतंय ना. हे पहा ज्या पद्धतीनं मोर असतो ना, मोर तो कसा पिसारा फुलवल्यानंतर ही वगैरे एकदम मस्त वाटतो, सुंदर वाटतो एकदम. त्या पद्धतीनंच हे सुद्धा आहे. मी मोर चांगला वाटतो त्याच पद्धतीने हे आहे असं का म्हणतोय मला 2 मिनिटात दाखवतो मी. अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि आपण याची काळजी घेतली पाहिजे. परंतु बेजबाबदार जी लोक असतात, म्हणजे ज्यांना फक्त आजचं आपल्यापुरतं पडलेलं असतं, ती लोक कायम अशा ठिकाणाची नासधूस करत असतात. आता हा पॉईंट होऊन जास्त दिवस झालेले नाहीत तरी पण तुम्हाला दाखवतो. मोर मी का म्हणलो, कारण मोर जितका वर सुंदर दिसतो तितकं त्याचं पाय खराब असते. तसं हे पहा, हे पहा, ते तर जाऊ द्याच, पण हे ग्लास दिसतोय ना, ग्लास म्हणजे इथं बेवड्याने कार्यक्रम केलेला आहे. हे पहा बाटल्या. जबाबदारी नावाची गोष्टच नाही. मानवाच्या म्हणजे माणसाच्या जे संपर्कात येईल त्याची वाटच लावायची ठरवलेली आहे. हे पहा पूर्ण एकदम. आता इथल्या वरून वाहून आल्या म्हणता येईल, पण आता वरचं पूर्ण पाणी बंद केलं. इकडे यायचा पाण्याचा काही विषय नाही. ही सगळ्याची बाटल्या यायच्या ना, ह्या आतल्या यायच्या, इथं बसून केलेली घाण आहे सगळी. हे पहा याला कमी नाही. हे पहा हे दारूचे ग्लास आहे. तिथं हे कॅन दिसते ना छोटं, हे इतका चांगला निसर्ग असताना इतकं चांगला म्हणजे एक पॉईंट बनवला आहे, आपल्यासाठीच बनवलेला आहे, लोकांसाठी नाही, म्हणजे जनावरांसाठी नाही. तर हे सगळं जे आहे ते आपल्यासाठीच आहे. पण मग त्याची काळजी घेणं, त्याला जतन करणं कोणाचं काम आहे. हा पॉईंटच संकटात आहे असं नाही म्हणत मी. पूर्ण सजीव सृष्टी संकटात आहे माणसाच्या अतिरेकामुळं. कारण आपण विचार करत नाही सिरियसली. कारण जर विचार केला आपण तर प्रत्येक सेकंदाला 4 फुटबॉल ग्राउंड एवढी जमीन ही नापीक होते, जमिनीचा ऱ्हास होतोय, वाळवंटीकरणाकडे चालू आहे आपण. आणि कोकणात जरी झाडं जास्त असली, रत्नागिरी जिल्हा हा जरी राज्यात 2ऱ्या क्रमांकावरती असेल वनक्षेत्रात, तरी पण इथं वनवे लावण्यामुळं तसेच वृक्षतोडीमुळं खुरट्या जंगलाकडं आपण ट्रान्सफर होतोय, खुरट्या जंगलाकडं. आणि खुरट्या जंगलाच्या नंतर 100% वाळवंटीकरणच आहे. त्यामुळं हे जतन करणं सुद्धा आपलं काम आहे. हे पहा जितकं भारी वाटतंय बघायला, तितकं त्याच्या मुळाशी या अशा पद्धतीच्या बेजबाबदार पर्यटकांकडून या अशा गोष्टी होतात. तर मित्रांनो, विनंती आहे की ज्या वेळेस तुम्ही अशा ठिकाणी जाता ना, तर प्लीज अशा गोष्टी करू नका, जेणेकरून पुन्हा इथं येण्यास मज्जा होतो, लोकांना येऊन दिलं जात नाही. तर खूप सुंदर विसावा पॉईंट केला आहे. हे पहा, हे पहा खूप सुंदर आहे. इथं एक आहे विहिरीसारखा. हे पहा त्याच्यात काय माहिती नाही, पण सुंदर आहे एकदम. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. इथून खालून कोकण रेल्वे जात असते. आज काय तो योग नाही आपल्याला, तुम्हाला दाखवलं असतं. इथून खालून
कोकण रेल्वे जाते इथून पलीकडं खाली आहे, पण आता पाऊस आहे, धुका आहे पूर्ण, नंतर पाहायला मिळाली असती. सुंदर ठिकाण आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मित्रांनो. मी आता जी तुम्हाला दाखवली ती विदारक सत्य परिस्थिती आहे. असं प्रत्येक ठिकाणी आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. या गोष्टी आपण जतन केल्या पाहिजेत, कारण हे आपल्यासाठीच आहे. हा छोटा व्हिडिओ फक्त आम्ही व्हिडिओ बनवण्याच्या हिशोबाने आलो नव्हतो, तर फॅमिलीचं त्याला एक चांगलं ठिकाण आहे आणि आज पाऊस पडतोय, गर्दी कमी असेल, थोडासा एन्जॉय करता येईल. आणि इथं आल्यानंतर हे बघितलं, थोडं मनाला वाईट वाटलं, म्हणून म्हणलं चला तुमच्यापर्यंत पोचूया. मित्रांनो हे पहा, रेल्वे पण आले इथं. इथं थांबतो. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.